प्रश्न आहे की भक्ती कशी करायची आणि भक्तीचं स्वरूप काय असलं पाहिजे. जसं आता आपण सांगितलं की ज्ञाने विन भक्ती, म्हणजे तुम्हाला भक्ती कोणाची करायची आहे आणि का करायची आहे, हे पहिले दोन प्रश्न आपल्या मनात निर्माण झाले पाहिजेत. कुणाची करायची आहे तर जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर असे चार पदार्थ आहेत. ह्यापैकी कोणाची भक्ती करायची आपल्याला? परमेश्वराची करायची. का करायची? कारण की आपल्याला जन्म मृत्यूच्या बंधनातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. हे सरळ चालू आहे आपलं, जन्म मृत्यू जन्म मृत्यू. जसं ज्यांनी भाडे तत्वावर घर घेतलेलं आहे त्यांना काय करावं लागतं? दर 11-12 महिन्याला घर बदलावं लागतं. बदला बदला बदला. मग त्यांना एक विशिष्ट वेळाने कंटाळा येतो. मग ते घरातले बोलतात आपण आहे ना एकदा घर घेऊनच टाकू आपलं. हे काय सतत घर बदल घर बदल. तसं आपलं सुद्धा या देहातनं त्या देहात, त्या कर्मफळात त्या कर्मफळात असंच चालू आहे. आता आपण मनुष्य देहात आहोत तर मनुष्य देहात आपल्याला माहिती आहे की ते मुंगीमध्ये पण कोण आहे? जीव आहे. आता मुंगीला बाकीचं काही काम नाही आहे बरं का. भांडे घासणे नाही, कपडे धुणे नाही, काहीच नाही आहे. स्वयंपाक पण बनवायचा नाही तिला. किती आरामदायक आयुष्य आहे तिचं. व्हायचं का मुंगी आपल्याला? नाही व्हायचं. किंवा ते मांजर मी बघतो, ते खातात पितात आणि झोपून राहतात. म्हटलं यांचं आयुष्य किती छान आहे. आपल्याला एवढी धावपळ करावी लागते, पण म्हणून मांजर व्हायचं का आपल्याला? नाही. ते किती जरी झालं तरी ते काय आहे? नरक फळामध्ये आहेत. आपल्याला त्या नरक फळात जायचं नाही. आता देवता भक्ती करत राहिलो तर ह्याच्यातच आपण अडकून राहू. ह्याचे प्रमाण पुराणामध्येच आपल्याला बघायला मिळतात. पंडू राजा आहेत, एवढे यज्ञ केले तरी त्यांना काय झालं? शेवटी ते जडत्वामध्येच होते. काय देवतेने त्यांना काही फळप्राप्ती केली नाही. ते कृष्ण महाराजांनी त्यांना जडत्वातनं काढलं आणि त्यांना मुक्त केलं त्याच्यातनं. अशी अनेक उदाहरणं बघायला मिळतात आपल्याला पुराणामध्येच. मग आपल्याला सर्वात पहिले परमेश्वराची भक्ती का करायची हा एक प्रश्न आपल्याला निर्माण होणं खूप गरजेचं आहे. की आम्हाला जन्म मृत्यूच्या बंधनातनं सुटून आम्ही जे सुखाच्या मागे लागलेलो, सुख म्हणजे काय? दुःख मिश्रित जे काय आहे त्याला सुख म्हटलं जातं. याचे उदाहरणं पण मी देतो ना, की आपण AC लावला, किती सुखदायक आहे. परंतु विशिष्ट वयानंतर डॉक्टर म्हणतात की ते तुमचे सांधे जे दुखत आहेत ना ते त्याच्यामुळेच दुखत आहेत. म्हणजे जी गोष्ट सुखदायक वाटत होती ती आता दुःखदायक म्हणून समोर आली. असं सुख आपल्याला मिळत राहतं. मग आपल्याला या सुख दुःख सुद्धा आम्हाला नको पाहिजे. आम्हाला काय पाहिजे? आनंद पाहिजे आणि याच्यातनं मुक्तता पाहिजे. म्हणून परमेश्वराची भक्ती करायची आहे. मग ज्यांचीही कोणाची तुम्ही भक्ती करता, जसं आई असते, आईचं मुलांमध्ये जास्त जीव असतो. पूर्ण परिवार असतो ना. एक तर आईचा म्हणजे त्या मुलीचा स्वतःच्या आईमध्ये जास्त जीव असतो सर्वात आधी. त्याच्यानंतर जेव्हा ती आई होते तेव्हा तिचं फक्त तिच्या मुलांमध्ये सर्वात जास्त जीव असतो. बाकीच्यांमध्ये पण असेल तर तो कमी असेल. आणि त्या मुलासाठी ती काहीही करायला तयार असते. म्हणजे इतकी आवड असते त्या मुलाबद्दल की आईला मुलासाठी काहीही करायला सांगा, ती आई ते करते. ही आईची विशेषता आहे. म्हणून आमचे स्वामी सांगतात की मातेचे स्नेह ते नैसर्गिक आहे. पित्याचे नैसर्गिक नाही, पण मातेचे इतकं स्वाभाविक आहे. तो मुलगा कसाही निघो त्या आईसाठी तो चांगलाच असतो. असं या जगामध्ये दुसरं तिसरं कुणी नाहीये. म्हणजे ही काय झाली? मुलाप्रती एक भक्तीच आहे असं तुम्ही समजा. भक्तीचं लक्षण हे असं आहे की आपण परमेश्वराची भक्ती करताना अतीव आवडी आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. जर का आवडी नसेल तर तुम्ही भक्ती करू शकत नाही. भक्तीसाठी ही आवडच लागते. शेती आहे, शेतीसाठी काय लागतं? पाणी हे लागतंच. पाणी नसेल तर शेती होऊ शकत नाही. किती चांगलं बियाणं असून येतं, शेत असो. तशा पद्धतीने बाईसा तुम्ही जर का बघितल्या तर बाईसांकडे किती आवडी आहे. स्वामी म्हणतात म्हातारी म्हणजे तमाचा मोटाळा. म्हणजे बाईसा एवढ्या चिडचिड करायच्या, त्याचा तो एक भाग वेगळा आहे. ते का चिडचिड करायच्या त्या, परंतु त्या चिडचिडीच्या मागे काय होतं? जी जी चिडचिड बाईसा करायच्या ना त्या मागे परमेश्वराचं सेवादास्य होतं. बाईसा स्वतःसाठी कधीच चिडलं नाही. ह्या अशी चिडचिड आपण केली तर चालेल. एक एक अर्थाने मी सांगतो, चिडचिड करायचीच नाही आपल्याला. पण चिडचिड करायची झाली तर ती कशासाठी करायची?
देवासाठी, देवाला माझ्या त्रास होतोय म्हणून ती चिडचिड. अर्थातच आपण ते सुद्धा सात्विकपणेच हे करायचंय, पण बाईसांची चिडचिड ही व्यर्थ नव्हती, त्यांना दोषाकडे नेणारी नव्हती. उलट परमेश्वरासाठी ते आवडीपूर्वक ती चिडचिड त्यांची आहे. आणि म्हणून कुठेतरी त्यांच्या चिडचिडीचं पण मला विशेषता वाटते. आणि जेही काही बाईसा करत होत्या, बोलत होत्या, उठणं बसणं, स्वतःसाठी काहीच नाहीये. ते पूजा अवसरामध्ये मी सांगतो, बाईचा बाहेर जाती, हातपाय धुती, तोंड धुती, सोळे वस्त्र वेडीती. कोणासाठी? स्वामींचं पूजन आता आपण करणार आहे. आपल्या देहाची दुर्गंधी गेली नाही पाहिजे, आपले मळके कपडे स्वामींना लागले नाही पाहिजे, आपले धुळीचे हात असतील तर ते स्वामींना स्पर्श नाही झाला पाहिजे. त्यासाठी स्वच्छते व्हायचे, सोळे वस्त्र, चांगले धुतलेले वस्त्र, स्वतःसाठी नाही. महिलांना एक स्वतःच एक आवड असते की चांगले कपडे, चांगले दागिने परिधान करायचे वगैरे. पण बाईसांचं जे होतं ते धानाईसांसारखं होतं. धानाईसांनी जे वस्त्र परिधान केलं ते स्वामींसाठी आहे. बाईसांची जी काही सेवा सकाळपासून शेवटपर्यंत, रात्रीपर्यंत आणि जीवनाच्या शेवटपर्यंत जी सेवा होती ती केवळ स्वामींसाठीच होती. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आवडी एके आवडीच बाईसांची आहे. स्वामी म्हटले की आम्ही सोडून जाऊ, बाईसा बेशुद्ध पडतात लगेच, बाईसांना एकदम हे होतं. म्हणजे अशा पद्धतीने भक्तीचं स्वरूप जे आहे ते आवडीयुक्त असलं पाहिजे आणि केवळ केवळ परमेश्वराची भक्ती केली पाहिजे. आणि परमेश्वराचंच म्हणितलं करणं हे भक्तीचं मुख्य लक्षण आहे. आता आपला महिलांचा जो पती आहे तो कसा आहे? मृत्यपती आहे, है ना. स्वामींनी सांगितलं नित्यपती आणि मृत्यपती. मृत्यपतीसाठी आपण किती काय काय करत असतो. स्वामी सांगतात एकाशी लग्न केलं तर त्या व्यक्तीमुळे तुम्ही अख्खं सासुरवास सहन करता की नाही, सगळ्यांचे बोलणे खाता. कोणासाठी? या एका माणसासाठी. आता स्वामी सांगतात की विश्वाचा पती परमेश्वर, सगळ्या जगाचा मालक कोण आहे? पती म्हणजे मालक, म्हणजे पालन करता परमेश्वरच आहे. आता त्याच्याशी जर का आपला संपर्क झाला तर अनेक लोक तुम्हाला नावं ठेवतील, तर तोही सासुरवास आपल्याला सहन करता आला पाहिजे जगाचा, आणि ते सुद्धा आवडीपूर्वक. आपण चिडायचं नाही. कोणी तुम्हाला धर्माविषयी काय बोलत असेल तर नाही, आनंदात राहायचं आपण, कारण आपण देवाचे आहोत, यांना काही माहिती नाही देवाबद्दल. अशा प्रकारची भूमिका आपली तयार केली पाहिजे. आणि भक्तीमध्ये तुम्ही इमोशनल पण असले पाहिजेत, पण सक्षम पण असले पाहिजे. इमोशनल म्हणजे नुसतं रडत बसायचं नाही. भक्तीमध्ये माणूस सक्षम असला पाहिजे. बाईसा आमच्या सक्षम पण होत्या आणि योग्य वेळी कुठे त्यांना काय करायचं आहे याचं पूर्ण ज्ञान त्यांना होतं. आणि म्हणून अशा पद्धतीने आपली भक्ती जी आहे बाईसांसारखी असली पाहिजे, महादेव भक्तांसारखी आपली भक्ती असली पाहिजे. तुम्ही कुठलीही क्रिया ईश्वरासाठी करत असाल तर ती आवडीपूर्वक करा. सर्वात पहिले तुम्हाला जर का भक्त व्हायचं असेल, आता आपण भक्त नाही आहोत, आपण खूप ज्ञानी होऊ शकतो बरं का, परंतु भक्त होण्याची पण संधी आहे इथे. स्वामींनी सांगितलं ज्ञानीयाला सुद्धा भक्ती साधन प्राप्त होऊ शकतं. मग ते कशामुळे होईल? स्वामींनी तर सांगितलं, पण आपण लोक त्याचा काहीच विचार करत नाहीये. तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक क्रियेत आवडी, दंडवत घालताना तुम्ही आवडीपूर्वक घातले पाहिजे. दंडवत घालताना आपल्या मनात असेल 2 घालू की 5 घालू, 2 घालू की 5 घालू, असं जर का असेल तर त्याच्यात आवडी नाहीये. तुम्ही कोणाला दंडवत करता, तुम्ही सत्संगात आलात नाही. ते मी हे तर नेहमी सांगतो, इथे आल्यानंतर सगळ्यांना आवडीपूर्वक दंडवत करा. तुमचं कोणी वैरी असेल, वैरी नसावा आपला, परंतु असेल तर त्याला सुद्धा आवडीपूर्वक दंडवत करा. तो ईश्वराचा साधक आहे, तो माझ्याशी वाईट आहे आणि ईश्वराशी चांगला आहे तो, मग त्याला दंडवत आवडीपूर्वक करा. तुम्ही कोणाच्या पंक्तीमध्ये वाढताय, आवडीपूर्वक वाढा. तुम्ही कोणाच्या बाबतीत कुठली सेवा करताय, काही हे करताय, सगळ्या गोष्टी आवडी. स्थानाला जायचं आवडीपूर्वक जा, सगळं विशेष वंदन आवडीपूर्वक करा. सगळ्या ठिकाणी आवडी तुम्ही समाविष्ट करा. त्याच्यामुळे आवडीमुळे ओला गुण प्राप्त होईल, ओल्या गुणामुळे पूरभजन घडेल आणि पूरभजनामुळे प्रेमोपायास म्हणजे प्रेमोपाय घडेल आणि प्रेमोपायामुळे पूरभजन घडेल. तुमच्याकडे आवडी असेल तर आवडीच तुम्हाला प्रेमोपायाकडे घेऊन जात असते. प्रेमोपाय कशामुळे घडतो? आवडीपूर्वक सेवा केल्यामुळेच प्रेमोपाय घडतो, नाही तर घडूच शकत नाही प्रेमोपाय. प्रेमोपायासाठी किती सोपी प्रक्रिया आहे. या सगळ्या प्रक्रिया सोप्या आहेत, फक्त काय आपण ते करत नाही.
आपल्या घरात सूत्रपाठ आहे ना, ते घेऊन नुसतं वाचणं किती सोपं काम आहे एकदम, परंतु ते घेणं हे मात्र कठीण काम आहे. आपण ते घेत नाही. तसं आवडी आहे, सगळ्या गोष्टीत आवडी निर्माण करा. आणि म्हणून मी परमेश्वराच्या प्रत्येक क्रियेमध्ये मी आवडी टाकण्याचा प्रयत्न करतो. मी सगळ्या गोष्टीत माझी आवड आहे असं म्हणत नाही मी, पण मी हे बघतो की माझी आवड प्रत्येक क्रियेमध्ये असली पाहिजे. देवपूजा करताना असली पाहिजे. मी ते मागे पण तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे कोणी ग्रस्त आले तर मी ते दंडवत करते त्याची वाट बघत नाही, मी त्यांना स्वतः दंडवत करतो. कारण की दंडवत करणं साधकाला हे ईश्वराशी थेट जोडल्या जातो आपण. त्याच्यामुळे काय होतं की जसं लहान मुलाला जर का तुम्ही काय खायला आणलं ना, प्रसन्न कोण होतं? लहान मुलगा तर होतोच, पण त्याचे आई वडील प्रसन्न जास्त होतात की अरे आमच्या मुलासाठी बाबांनी दादांनी आठवणीने आणलं हे, ते प्रसन्न होतात. तसं तुम्ही ईश्वराच्या साधकाला जेव्हा दंडवत करता परमेश्वर प्रसन्न होतात की हा विनम्र व्यक्ती आहे. अशा पद्धतीने तिथेही आवड असली पाहिजे आपली. आणि अशा प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईश्वराचीच भक्ती केली पाहिजे. परमेश्वराशिवाय जीव देवता आणि प्रपंच यांची भक्ती करता कामा नये. तुमच्या आयुष्यामध्ये किती कठीण प्रसंग येऊ, जीवाची भक्ती करायची नाही. अन्य राहाटीमध्ये जीवालाच परमेश्वर मानतात, दैवराटीत महानुभाव पंथात जीव किती मोठा असला, किती मोठे अधिकरण असले ते स्वतःला देव म्हणत नाहीत आणि त्यांना आपण सुद्धा देव म्हणायचं नाही. अशा पद्धतीने देवतेला सुद्धा शरण कधी जाय, देवतेची भक्ती कधी करायची नाही. कुलदेवता वगैरे काही भागामध्ये आपले लोक तांब्यात पाणी घेऊन तिथे अभिषेक करायला चालले. अन्य ठिकाणी आम्ही अन्य लोकांना उपदेशी करून त्यांना धर्म सांगतोय की बाबा असं असं आहे, आणि जुने काही उपदेशी लोक हे क्रिया करतायत, कुळदेवतेचं भजन पूजन करतायत, अंगठ्या वगैरे ह्या सगळ्या घालतायत, म्हणजे खड्यांच्या अंगठ्या. हे काय आहे? देवता भक्तीकडे आपण गेलो, जीव भक्तीकडे गेलो, प्रपंच भक्तीकडे गेलो. तर तसं न होता आपल्या आयुष्यात फक्त ईश्वर भक्तीच असली पाहिजे.